महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। ग्रामपंचायत कमिटीचा मनमानी कारभार, दलित वस्तीमध्ये चालू असलेल्या पाण्याच्या टाकीचे काम हेतुपुरस्सर पडतंय बंद। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील चिंचपुरा ग्रामपंचायत कमिटीकडून दलित वस्तीमध्ये पाण्याच्या टाकीचे काम चालू असून हे काम उत्कृष्ट दर्जाचं असून हे काम बंद पडता कामा नये अशा प्रकारे दलित समुदायाची मागणी आहे। ग्रामपंचायत कमिटी जातीय द्वेषातून दलित वस्तीमध्ये होणारे काम बंद पडण्याचं षडयंत्र होत असून दलित वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे। कुठल्याच प्रकारचे काम ग्रामपंचायत सदस्य दलित वस्तीमध्ये करत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी आमच्या प्रतिनिधींकडे मांडल्या। तक्रारी संदर्भात ग्रामसेवक यांना विचारले असता ग्रामपंचायत हद्दीतील सूळ बाभूळच्या झाडांचा लिलाव झालेला होता, त्यापैकी बाकी पैसे सरपंच, पती व उपसरपंच यांनी स्वतःकडे ठेवून घेतले। या संदर्भात मी त्यांना विचारणा केली असता त्यांचे वाईट वाटून हेतुपुरस्सर माझी बदनामी व्हावी म्हणून दलित वस्तीचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याच्या त्यांनी तक्रारी मांडून माझ्या बदलीची मागणी केली आहे। ग्रामस्थांकडून ग्रामसेवक यांची पाठराखण करत ग्रामसेवकांचे काम अत्यंत प्रामाणिक व चांगल्या प्रकारचे असल्याने त्यांची बदली थांबवण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे व संपूर्ण गावात झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी होऊन दोषींवर कायदेशीर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। सुनील देवराम सपकाळे, ग्रामपंचायत माजी सरपंच, पती, ज्येष्ठ नागरिक, दलित वस्तीत दलित। नेमका सर हे मागे मीडियामध्ये अशा बातम्याला 2 दिवस पहिले की दलित वस्तीतलं काम हे निकृष्ट दर्जाचं, या संदर्भात आपलं काय मत आहे? बा काय प्रश्न असा आहे, तो जेव्हा कुठलंही विकास काम करत असताना आहे ना, त्याचं भूमिपूजन होतं, ती नारळ वगैरे फोडल्या जातात। आता हे काम 9 फुटापर्यंत झाल्यानंतर आता म्हणता निकृष्ट आहे, त्यावेळेस भूमिपूजनला ते समोर होते, त्याच वेळेस सांगायला पाहिजे होतं की हे निकृष्ट आहे। निकृष्ट सांगण्यामागचं कारण काय त्यांचं? आता त्याचं आर्थिक व्यवहाराशी संबंधित कारण दिसतंय मला, असं तुमचं? आणि मलाच काय सर्व गावाला दिसतंय ते। बरं, याच्या अगोदर असे विकास कामं झालेले का साहेब गावात? झालेले, पण ते असं कोणी आवाज उचलला का निकृष्ट दर्जाचं आहे किंवा काही असं? ते तर संपूर्ण बोगस काम आहे, निकृष्ट दर्जाचे। पण आवाज उचलला नाही याचं कारण कसं आहे, जिसकी लाठी उसकी भैंस, कळलं का? त्यांच्याजवळ लाठी आहे, त्याच्यामुळे म्हैस बी त्यांची आहे। नाही, परंतु आपण सामान्य माणूस सुद्धा आपण प्रशासन हलवू शकतो जर आपण उभे राहिलो तर। हो, पण कसं भीती, दलित असल्यामुळे अल्पसंख्याक राहतात, आर्थिक परिस्थिती नाजूक आहे। तुमचं असं म्हणणं आहे की ते जातीय द्वेषातून करतात? बिलकुल 2 प्रकार आहे याच्यामध्ये, एक जाती देश आहे, कळलं का, आणि एक लाठी, बरोबर, असे 2 प्रकार येतात। आणि एक आर्थिक विषयाशी बी संबंधित आहे ते, असं त्यांचं मत आहे। दलित हो, विकास काम व्हायला पाहिजे असं त्यांचं मत आहे। ते असू शकतं तसंही। आता आपण काय करणार आहे? हे काम योग्य आहे का निकृष्ट दर्जाचं आहे? मला वाटतं आता 9 फुटापर्यंत काम झाल्यानंतर जर कोणाचीच ओरड नाही तर ते आतापर्यंत ठीकच असलं पाहिजे ना। तुम्हाला काय वाटतं? मला तर वाटतं ठीक आहे, चांगली सोय आहे, चांगलं होतं आहे, आणि दलित वस्तीतच काम व्हायला पाहिजे। बिलकुल, की सर्व दृष्टिकोनात जर कधी पाहिले ना तर सर्व दृष्टिकोनात योग्य अशी जागा आहे ती, आणि कामी बी ठीक आहे। आम्ही स्वतः तिथे उभं राहून सनी काम चांगल्या प्रकारचं कसं होईल याचे प्रयत्न करत राहतो। म्हणजे पुरस्कार ते लोक त्रास देत आहे कुठेतरी, बरोबर? हो, आणि आप्पासाहेब बी मागासवर्गीय असं मी ऐकलं, त्या हिशोबानं तर ते त्रास देत नाही असं आपल्याला वाटतं का? मला वाटतं आहे, तो अंश आहे त्याच्यामध्ये, कारण या अगोदर तिरस्काराची भावना राहतीच या लोकांच्या मनामध्ये, पोटात नशीन पण पोटात असते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, चंदू खरे, पाचोरा, जळगाव।